हे गाईज, मी आज बनवणार आहे मटकीची उसळ. तर मटकीची उसळ बनवण्यासाठी मी घेतली आहे मोड आलेली मटकी, काही बेसिक मसाले, तळलेले खोबरं, तळलेले शेंगदाणे, बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता, आलं लसूण आणि एक हिरवी मिरची आणि एक छोटा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. आणि आता मी वाटण्यासाठी घेतलं आहे खोबरं, आलं लसूण, शेंगदाणे, एक हिरवी मिरची आणि टोमॅटो आणि कोथिंबीर. ते व्यवस्थित मी बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल तापण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये टाकलेलं आहे जिरा, मोहरी, लसूण, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा. व्यवस्थित मी हे सर्व परतून घेतलेलं आहे. लालसर परतून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यातच मी टाकलेलं आहे बेसिक मसाले, मीठ, तेही व्यवस्थित परतून घेतलं आहे. त्यात टाकले थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर टाकलेलं आहे बारीक वाटलेलं वाटण. त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकलेलं आहे मोड आलेली मटकी. त्याला 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर मी त्यात ॲड केलेलं आहे पाणी. त्यानंतर वरतून कोथिंबीर. आपण त्याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे. त्यानंतर मी ॲड केले होते टोमॅटो. आपण कमी गॅसवरती 5 ते 10 मिनिटं भाजीला उकळून देणार आहे. तुम्ही पाहू शकता आपली झणझणीत अशी उसळ तयार झालेली आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी डेली लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. बाय.